नमस्कार मंडळी. शारदीय नवरात्रीचा आजचा 4था दिवस आणि आजच्या 4थ्या दिवसाच्या देवीच्या रूपाचं नाव आहे देवी कुष्मांडा. चला तर मग पाहूया या देवी कुष्मांडाला हे नाव कसं पडलं, त्याचप्रमाणे तिची माहिती आणि आजचा रंग पिवळा जो आहे त्याची थोडक्यात माहिती आणि सरतेशेवटी एक छोटंसं कवन आपल्यासमोर आज सादर करणार आहे. चला तर मग मंडळी बघूया या आजच्या कुष्मांडा देवीची माहिती. सुरा संपूर्ण कलशम रुधिरालुप्तमेव च दधाना हस्तपद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तु मे. आई दुर्गेचं हे 4थं रूप. आपल्या मंद आणि सौम्य हास्याने ब्रह्मांड निर्माण करणारी ही देवी असल्यामुळे तिला कुष्मांडा हे नाव पडलं. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, सगळीकडे अंधकार होता, तेव्हा देवीने आपल्या ईशत हास्याने ब्रह्मांडाची रचना केली. म्हणून ही सृष्टी आदी स्वरूप आहे, आदी शक्ती आहे. या देवीचं निवासस्थान प्रामुख्याने सूर्यमंडल आहे आणि या सूर्यमंडलामध्ये राहण्याचं काय म्हणून शक्ती, सामर्थ्य हे केवळ आणि केवळ ह्या देवीमध्येच आहे. तिचं शरीर एखाद्या सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. तिच्या तेजाने आणि प्रकाशाने 10 दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ आणि केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या 8 भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या 7 हातात प्रामुख्याने कमंडलू, धनुष्य, बाण, कमलपुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा आहे. त्याचप्रमाणे 8व्या हातामध्ये सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी जपमाला देखील आहे. या देवीचं वाहन सिंह आहे. संस्कृतमध्ये कुष्मांड म्हणजे कोहळा. बळी देण्यामध्ये या कोहळ्याचा वापर केला जातो. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी कुष्मांडा देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन हे अनाहत चक्रामध्ये स्थित होते. त्यामुळे या दिवशी अत्यंत पवित्र आणि शांत मनाने कुष्मांडा देवीचे स्वरूप हे मनामध्ये ठेवून, ध्यानात ठेवून उपासना आणि पूजा अर्चना केली पाहिजे. आई कुष्मांडा हिची उपासना केली असता शोक आणि रोग ह्या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात. तिला शरण जाल तर ही मनापासून अल्पभक्तीने तुम्हाला प्रसन्न करणारी माता आहे. कारण का, कुठल्याही परमपदाची तुम्हाला जर का प्राप्ती करून घ्यायची असेल तर ह्या मातेचं तुम्ही स्मरण नक्कीच करू शकता आणि ते स्मरण केल्यामुळे तुम्हाला परमपदाची प्राप्ती तर होईलच, पण त्याचबरोबर तिची उपासना केल्यानंतर तुमच्या आयुष्यातली सगळी जी सुखदुःख आहेत ती, किंवा हा जो आपला भवसागर आहे तो भवसागर सुखद अनुभव देऊन जाणारा आहे. कारण तुमच्या आयुष्यातली दुःख दूर करणारी माता म्हणून हिला मानलं जातं. या माता कुष्मांडेच्या उपासनेमुळे आधी व्याधी तर दूर होतीलच, पण सुख, समृद्धी आणि उन्नती देखील तुम्हाला प्राप्त होईल. गौरी कौशिकी तीच पार्वती, महासरस्वती चौथीला, नवविध भक्ती धाग्यांमध्ये देवी महात्म्य गुंफू चला. अशी ही देवी आपली लौकिक व पारलौकिक उन्नती सदैव करत राहो, हीच मनोभावे तिच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि आता थोडक्यात आपण जाणून घेऊया की आजच्या पिवळ्या रंगाचं महत्त्व काय आहे. रूप चतुर्थ कुष्मांडा आई अंबिका देवीचे, रोग शोक मुक्ती लाभे, वरहे सिद्धी प्राप्तीचे. नवरात्रीमध्ये पिवळ्या रंगाला आनंद, आशीर्वाद, सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. हा एक उबदार रंग आहे जो व्यक्तीला दिवसभर आनंदी आणि उत्साही ठेवतो. त्याचप्रमाणे पिवळा रंग परिधान केल्याने भक्त देवीच्या ऊर्जेशी जोडला जातो आणि त्यांना आशीर्वाद मिळतो. तसेच दीर्घायुष्य आणण्यासाठी किंवा दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी सुद्धा हा पिवळा रंग आपल्याला मदत करतो. त्याचप्रमाणे हा एक उबदार रंग आहे जो व्यक्तीला अतिशय कायम आनंदी आणि उत्साहीसुद्धा ठेवतो.
तर अशी होती ही आजची आपली कुष्मांडा देवीची माहिती. आणि आता थोडक्यात एक छोटंसं कवन मी तुम्हाला ऐकवणार आहे. देवी कुष्मांडाचं आहे कवन हे. ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, परमपदानेसी तेजोमय ज्ञानी, परमपदानेसी तेजोमय ज्ञानी, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, अष्टभुजा सिंहासनी सिद्धिदात्री तूच जननी, अष्टभुजा सिंहासनी सिद्धिदात्री तूच जननी, अमृतपद तूच दानी हरिसी आपदाती, अमृतपद तूच दानी हरिसी आपदाती, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, परमपदानेसी तेजोमय ज्ञानी, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, शरणागत तव पदासी लागताची सर्व सिद्धी, शरणागत तव पदासी लागताची सर्व सिद्धी, दुःखरूप संसारी रक्षी आता माई, दुःखरूप संसारी रक्षी आता माई, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी, ब्रह्मांडा निर्मिसी तू माय शिवानी. मंडळी, आजच्या देवीची प्रार्थना करून तिच्याकडे आपल्या सर्वांची दुःखे दूर होत आपल्या घरामध्ये धनधान्याने सगळं घर भरलेलं राहो, हीच या देवीच्या चरणी मी प्रार्थना करते. माझा आजचा हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे बाजूला जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत जय अंबे.